लहान भुकेसाठी असो किंवा मुलांना शाळेत जाण्याच्या आधी जर ह्या पद्धतीचा आपण लाडू एक तरी दिला खायला तर त्यांना अगदीच 2 ते 3 तास त्यांना भूक लागणार नाही. ते एनर्जी बूस्टरचं काम करतील. तर अगदी परफेक्ट असे खुसखुशीत अगदी छान मऊ लाडू कसे बनवायचं ते आज आपण बघणार आहोत. तुम्ही बघू शकाल अगदी परफेक्ट असे आपले लाडू हे तयार आहे. चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर लाडू बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला काही साहित्य भाजून घ्यायचं आहे. तर त्यासाठी इथे पॅन गरम करून घेतला आहे. लगेचच काय करायचं, मंद आचेवरती आता हे शेंगदाणे आपल्याला छान खमंग होईपर्यंत भाजून घ्यायचे. अगदी जास्ती कलर बदलेपर्यंत देखील आपल्याला भाजून घ्यायचे नाही. फक्त हलकेसे छान गोल्डन कलर येईपर्यंत यांना मंद आचेवरती आता आपल्याला भाजून घ्यायचे. जेवढे परफेक्ट शेंगदाणे आपले भाजले जातील तेवढे अगदी छान ते चविष्ट लाडू आपले खुसखुशीत असे ते तयार होतात. अजिबात आपल्या टाळूला किंवा दातांना आपले ते लाडू हे चिटकत नाही. म्हणून अशाच पद्धतीने एकसारखं चमच्याने हलवत आपण आता हे मंद आचेवरती शेंगदाणे हे भाजून घेऊया. तुम्ही बघू शकाल आता आपले हे शेंगदाणे अगदी परफेक्ट असे आपले भाजून तयार झाले. त्यानंतर काय करायचं, लगेचच हे शेंगदाणे आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. तर गॅस हा बंद न करता लगेच आपण काय केलं, एका प्लेटमध्ये भाजलेले शेंगदाणे काढून घेतले. लगेचच त्याच पॅनमध्ये आता आपण अर्धा वाटी तीळही भाजून घेणार आहोत. शेंगदाण्यांसाठी सारखंच म्हणजे आपल्याला मंद आचेवरती तीळ देखील हलकीशी गोल्डन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचे. तर त्यामुळे काय होतं, जे तेल असतं ते लाडू बांधताना छान रिलीज होतं आणि आपले जे लाडू असतात त्यांना बुरशी किंवा ते लवकर कडू चवीला लागत नाही, पुन्हा खराब देखील ते होत नाही. म्हणून तीळ देखील आपण मंद आचेवरती छान हिला भाजून घेणार आहोत. यामुळे अगदीच 2 ते 3 महिने देखील आपण लाडू ठेवले तरी अजिबात आपले लाडू हे खराब होत नाही. तर अशा पद्धतीने आपण तीळ आणि शेंगदाणे दोघेही भाजून घेतले. त्यानंतर काय करायचं, जर तुम्हाला शेंगदाण्याचं साल काढून घ्यायचं असेल तर तीळही वेगळे काढून घ्या. जेव्हा सालासाठी तुम्ही शेंगदाणे वापरणार असाल तर लगेचच आपण त्याच शेंगदाण्यांमध्ये तीळही टाकून घेऊया. तीळ आता आपली भाजून झाली आहे. त्यानंतर लगेच काजू बदाम देखील आपण मंद आचेवरती भाजून घेणार आहोत. काजू हे अगदी लवकर भाजले जातात, त्यामुळे सर्वात प्रथम आपण बदाम हे भाजून घेणार आहोत. बदाम हे 50% भाजून झाल्यानंतर लगेच काय करायचं, या बदाममध्येच आपण आता हे घेतलेले काजू देखील टाकून त्यांना भाजून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने आपण जर काजू बदाम देखील भाजून घेतले ना, त्यामुळे आपला जे लाडूंचा वास हा येत नाही आणि ते चवीला देखील छान लागतात. तर आता आपण बघितलं तर काजू बदाम आणि जे शेंगदाणे आणि तीळ असते, तर आपण मुलांना जर असं खायला दिला तर ते खात नाही. पण अशा पद्धतीने जर आपण लाडू बनवून ठेवले तर अगदी सहज ते रोज एक देखील खाल्ला तरी काही हरकत नाही. अगदी भरपूर असा त्यांना शरीराला फायदा होईल. तर शेंगदाणे तीळ आणि जे ड्रायफ्रूट्स आपण भाजून घेतले होते, यामध्ये तुम्ही आवडीनुसार कुठलेही ड्रायफ्रूट्स ॲड केले तरी काही हरकत नाही. तर ते गार होत आहेत तर लगेच आपण काय करणार आहोत, साईडला अशा पद्धतीची ही खजूर घ्या आणि खजूर देखील आपण आता अगदी बारीक अशी चिरून घेणार. पूर्णपणे ऑप्शनल आहे. जर तुम्हाला अगदी कमी गुळाचा वापर करून आणि बनवायचे असतील तर ह्या पद्धतीने बनवा. पूर्णपणे आपण गूळ देखील वापरला तरी काही हरकत नाही. तर अशाच पद्धतीने आता जी आपण 1 वाटी खजूर घेतली ती देखील अगदी बारीक कट करून घेणार. यामुळे काय, जे मिश्रण आपल्या लाडूंचं तयार होईल ते एकसारखं आणि व्यवस्थित ते मिक्स होईल. म्हणून मी ह्या पद्धतीने कट करून घेते. ही ओली असते आणि जर आपण मिक्सरला बारीक करायला गेलो तर ती भांड्याला चिपकून राहते, ती व्यवस्थित फिरत नाही आणि बारीक देखील होत नाही. म्हणून अशा पद्धतीने कट करून घ्या. त्यामुळे अगदी छान याचं देखील पावडर हे तयार होतं. आता खजुराचं प्रमाण आपण पूर्णपणे आपल्यावर डिपेंड आहे. जर तुम्हाला गोड वापरायचा नसेल तर यापेक्षा देखील तुम्ही चवीसाठी गोडपणा येण्यासाठी पूर्णपणे खजूर देखील आपण घातली तरी काही हरकत नाही. तर आता आपली खजूर देखील अगदी बारीक अशी चिरून तयार झाले. त्यानंतर काय करणार आहोत, जे आपण भाजलेलं आता साहित्य आहे ते मिक्सरला बारीक फिरून घेणार आहोत. तर इथे मी आता काजू बदाम आणि आपले शेंगदाणे संपूर्ण एकाच प्लेटमध्ये काढून घेतले. त्यानंतर काय करायचं, जे काजू बदाम आहेत ते सर्वात प्रथम आपण मिक्सरला बारीक फिरून घेणार आहोत. शेंगदाणे तीळ ही अगदी पटकन बारीक होईल. काजू बदाम बारीक व्हायला थोडा वेळ लागतो, म्हणून सर्वात आधी आपण काजू आणि बदाम हे मिक्सरला बारीक फिरून घेणार आहोत. नक्की तुम्ही या पद्धतीची लाडू तयार करा. त्यामुळे आपली मुलं अगदी सहज काजू बदाम तीळ आणि शेंगदाणे हे खातील. अशा इतर वेळेस ते खात नाही. तर इथे मी काजू बदाम बारीक करून घेतलं होतं. त्यानंतर लगेच आपण भाजलेली शेंगदाणे तीळ देखील अशा पद्धतीने छान रवेदार मिक्सरला बारीक फिरून घेतले. अगदी बारीक देखील आपल्याला पावडर तयार करायची नाही आहे, छान रवेदार तयार करा. त्यामुळे आपल्या जिभेला टाळूला
दातांना ते शेंगदाण्याचे लाडू आपले अजिबात चिपकणार नाहीत. जर अगदी बारीक पावडर केल्यामुळे ते दातांमध्ये तसंच राहतं आणि त्यामुळे आपल्याला लाडू हे खायची इच्छा होत नाही. तर इथे काय केलं आहे, एकाच वेळेस आता हे व्यवस्थित मिक्स करता येणार नव्हतं, म्हणून मी बाकीचं मिश्रण एका भांड्यामध्ये काढून घेतले. त्यानंतर लगेच अर्धा वाटी बारीक चिरलेली खजूर यामध्ये टाकले. लगेचच बारीक चिरून घेतलेला गूळ हा यामध्ये टाकून घेऊ. गुळाचं प्रमाण आपल्या आवडीनुसार अगदी कमी वापरा, किंवा आपल्याला जास्ती गोड आवडत असेल तर अगदी गोड देखील आपण जास्तीचा गूळ वापरला तरी काही हरकत नाही. तर मिक्सरला मी बारीक फिरून घेतले. छान ओलसर असं आपलं हे मिश्रण तयार झालं आहे. गुळाचं टेक्स्चरनुसार आपलं मिश्रणाचं जे मिश्रण आहे ते अवलंबून आहे. जर गूळ अगदी कोरडा असेल तर मिश्रण हे ओलसर होत नाही. त्यावेळेस काय करायचं, थोडंसं यामध्ये 2 ते 3 चमचे साजूक तूप वापरलं तरी काही हरकत नाही, जेणेकरून आपले अगदी लाडू हे आपल्याला व्यवस्थित बनवता येतील. तर अशाच पद्धतीने आता दुसरं देखील आपण भांडं हे मिक्सरला बारीक फिरून घेणार आहोत गूळ आणि खजूर टाकून. तर तुम्ही बघा संपूर्ण आपलं आता हे मिश्रण मी मिक्सरला बारीक फिरून घेतले. अगदी पटकन तयार होतात, कुठलंही जास्तीचं साहित्य वगैरे आपण वापरलेलं नाही आहे आणि अगदी पौष्टिक असे आपले लाडू हे तयार झालेत. तर बनवायला देखील अगदी सोपे, पटकन आपला लाडू हा तयार होतो आहे. तर इथे आता मी मध्यम आकाराचे लाडू हे तयार करते. आपल्या आवडीनुसार लहान मोठे आपण लाडू हे तयार करून घ्या. जर लाडू बनवताना त्रास होत असेल आणि जर तुम्हाला तूपही वापरायचं नसेल तर त्यावेळेस काय करा, अगदी मंद आचेवरती 2 मिनिटभर हे मिश्रण गरम करून घ्या. जो गूळ असतो आपला त्याचं पाणी होतं आणि त्यामुळे जे आपले लाडू असतात अगदी पटकन ते तयार होतात. तर इथे बघा तुम्ही अगदी सहज असे आपले लाडू हे तयार होत आहेत. अजिबात त्रास वगैरे होत नाही. अगदी परफेक्ट असे आपले पौष्टिक असे चविष्ट रोज खाण्यासाठी अगदी परफेक्ट असे आपले लाडू हे तयार झाले. रेसिपी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ अपलोड केले तर सगळ्यात आधी तो नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल. जेवढे दिसायला सुंदर दिसत आहेत तेवढे अगदी चविष्ट पौष्टिक असे आपले शेंगदाणा गूळ आणि ड्रायफ्रूटचे लाडू हे तयार झाले. अगदी मऊसूत ते तोंडात टाकतात विरघळतील एवढे छान असे आपले थंडी स्पेशल असे लाडू हे तयार